दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आज राखेचा बुधवार. राख जी आहे हे पश्चातापाचं प्रतीक आहे. आजपासून आपण 40 दिवस उपास करणार आहोत आणि उपास प्रत्येकजण आपापल्या परीने करत असतो, आपल्या आपल्या रीतीने करत असतो. ह्या काळामध्ये अनेक वेळा काहीजण एकच वेळ जेवतात, काहीजण काहीमध्ये थोडासा चहा वगैरे घेतात आणि असा उपवास करतात. काहीजण संपूर्ण दिवस पाणीही पित नाही किंवा चहाही पित नाही, खूप कडक उपवास करतात. काहीजण नॉनव्हेज खात नाही. काहीजण त्या 40 दिवसाच्या काळामध्ये काही व्यसनं जर असतील तर ते व्यसनं करत नाही. आणि उपवास म्हणजे काही काळ, काही ठराविक वेळेसाठी अन्न न घेणे. पण ह्यात हेतू हा असतो की आपले लक्ष फक्त आध्यात्मिक गोष्टीकडे असावे. उपवास ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस इतर गोष्टीकडे आपलं लक्ष लागत नाही, आपण फक्त आध्यात्मिक गोष्टीकडे लक्ष लावत असतो. आणि हे जे 40 दिवस आपल्याला परमेश्वराने दिलेले आहेत, शक्य तेवढं त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करा. 40 दिवसामध्ये त्याचा उपयोग आपलं आध्यात्मिक जीवन जे आहे हे वाढवून घेण्याचा प्रयत्न करा. पवित्र शास्त्रामध्ये आपण अनेक ठिकाणी उपवासाविषयी वाचतो. एस्तेर राणीने आपल्या लोकांना वाचवण्यासाठी स्वतःच्या दासी सगळ्या आणि इस्रायल लोक यांना सर्वांना 3 दिवस आणि 3 रात्र उपवास करण्यासाठी सांगितला. आणि अरण्यामध्ये सुद्धा आपण प्रभू येशू ख्रिस्ताविषयी वाचतो की ज्यावेळेस सैतानाची परीक्षा होण्या अगोदर येशू 40 दिवस आणि 40 रात्र त्यांनी काही खाल्लं नाही. परमेश्वराचं वचन असं सांगतं की ह्या वेळेस आपल्याला ज्या वेळेस तुम्ही प्रार्थना करता त्यावेळेस त्याला प्रार्थनेची जोड असू द्या. ज्यावेळेस उपवास करतो आपण त्यावेळेस त्याला प्रार्थनेची जोड असू द्या, प्रार्थना सोबत असू द्या. उपवास फक्त करू नका किंवा प्रार्थना करू नका, उपवास व प्रार्थना ह्या दोन्ही एकत्र असू द्या. कारण प्रेषितांच्या कृत्यामध्ये बघा आपण वाचतो की कुठल्याही कामगिरीवर जात असताना शिष्य उपवास आणि प्रार्थना करीत असत. प्रार्थना आणि उपवास हे दोन्ही खूप महत्त्वाचे आहे. बघा नेहम्या ह्याच्या 9व्या अध्यायाने पहिलं वचन बघा काय म्हणतं. आपण वाचतो की इस्रायल लोकांनी एकत्र येऊन पश्चाताप करण्यासाठी गोंताट पांघरलं, डोक्यामध्ये धूळ घातली आणि त्यांनी पश्चाताप केला. प्रार्थना हे ह्या 40 दिवसामध्ये तुमचं मुख्य काम असू द्या. उपवासासोबत प्रार्थना असू द्या. कारण उपवास आणि प्रार्थना ह्या दोन्ही एकत्र झाल्या तर त्यामध्ये खूप ताकद असते. बघा मत्ती शुभवर्तमान ह्याचा 17वा अध्याय ह्यामध्ये आपण प्रभू येशू ख्रिस्ताविषयी वाचतो की शिष्यांना ते भूत काढणं जमलं नाही आणि प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की ह्यासाठी उपवास आणि प्रार्थना करा, हे गरजेचं आहे. या 40 दिवसामध्ये आजपासून आपण प्रार्थना आणि उपवास ह्या दोन्ही गोष्टीला महत्त्व देऊया आणि त्याद्वारे परमेश्वराच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करूया. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. मत्ती शुभवर्तमान ह्याचा 17वा अध्याय 21वं वचन. गॉस्पल ऑफ मॅथ्यू चॅप्टर 17 and verse 21. तरी पण प्रार्थना व उपास या वाचून असल्या जातीचे भूत निघत नाही. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.